संत शिरोमणी रविदास महाराज की जय। आज मोलसी येथे पेटपुरा या भागामध्ये श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीला आज या वर्षामध्ये 600 वर्ष पूर्ण झाले आहे। त्या निमित्ताने पूर्ण देशभरामध्ये ती संपूर्ण भारतामध्ये फिरते आहे। त्याचाच एक छोटासा भाग म्हणून या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी शहरात कलश पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आणि श्री संत रविदास महाराजच्या बद्दल सांगण्याचं जर झालं तर त्यांचा जन्म हा वाराणसी जवळ गोवर्धनपूर नावाचं एक गाव आहे छोटं, त्या गावामध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचं जे काम आहे त्यांचं काम हे चर्मकार पद्धतीचं काम होतं। तरी पण ते काम करत असताना त्यांची जेवढी अफाट निष्ठा त्या कामावर होती तेवढीच त्यांची निष्ठा ही अध्यात्मावर सुद्धा होती आणि अध्यात्मामध्ये अतिशय उच्च कोटीचं स्थान त्यांनी प्राप्त केलं होतं। म्हणूनच गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांचे आपल्याला दोहे अजूनही पाहायला मिळतात आणि शीख समाज हा अतिशय आदराने त्यांचं नाव हे घेतात आणि त्यांचे दोहे हे शीख समाजामध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते म्हटल्या जातात आणि त्याचं आचरणसुद्धा त्या दोह्यामधील जे आचरण आहे सांगितलेलं ते आचरणसुद्धा त्या ठिकाणी केलं जातं। तर भारतामध्ये आपल्या समाजामध्ये विविध जाती आपल्या पुरातन काळापासून या ठिकाणी आहे। तर त्या प्रत्येक समाजामध्ये हा भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि या देशामध्ये एक सामाजिक समरसता ही तयार झाली पाहिजे आणि म्हणूनच रविदास महाराजचं म्हणणं होतं की या देशामध्ये ना कोणी मोठा असला पाहिजे ना छोटा असला पाहिजे, सर्वजण हे यांना समान न्याय असला पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं होतं आणि त्यांनी ही प्रेरणा आपल्याला या देशाला 600 वर्षाच्या अगोदर आपल्याला दिली आणि त्यांची जी ही चळवळ होती आपल्या देशामध्ये तर त्यांनी ही सुरू केली आणि आज आपण बघतोय तर आपल्या सर्वसामान्य कुटुंबाला सर्वसामान्य जातीला एक न्याय या भारतामध्ये आपल्याला मिळतोय। तर त्यांच्या या कामामुळं कार्यामुळं आपल्याला या देशामध्ये एक समानतेची वागणूक, एक सामाजिक समरसतेची वागणूक कोण्याही जातीतला जरी असला आपल्या हिंदू धर्मामध्ये तरी त्यांना मान सन्मान हा नेहमी आदर हा मिळत असतो। तर ही एक चांगली शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे। तर या प्रसंगी मला असं वाटते की आपण त्यांची ही शिकवण आपल्या प्रत्येक समाजापर्यंत न्यावी आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये जर आचरण जर आपण केलं तर या प्रसंगी या जयंती वर्षाच्या निमित्तानं खरी आपण त्यांना एक या ठिकाणी खरी जयंती साजरी केली असं म्हणू शकतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द